नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडकीने अपडेट आलेली आहे. ती अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. डायरेक्ट तुम्हाला अडकीने मी प्रूफवरती घेऊन आलेलो आहे. संपूर्ण बातमी तुम्हाला मी सांगणार आहे. आज ज्या काही लेटेस्ट घडामोडी आलेल्या आहेत त्या संपूर्ण घडामोडी मी तुम्हाला सांगणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही नवीन बदल अडकीन झालेले आहेत ते संपूर्ण बदल तुम्हाला मी सांगणार आहे. एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्याची माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. म्हणून सर्व माता भगिनींनी ताबडतोब या व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. दुसरी गोष्ट, अजूनही भरपूर महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की तुम्हाला या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात. म्हणून सर्व माता भगिनींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळत राहतील. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर लाडकी बहीण योजनेबाबत जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपण बघणारच आहोत. पण तुमच्या ज्या काही शेजारी पाजारी ज्या महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये ज्या काही महिला असतील किंवा तुमच्या ज्या बहिणी असतील त्यांच्यापर्यंत आवर्जून ह्या व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेबाबत ही अपडेट कळेल आणि त्यांनासुद्धा समजेल की एप्रिलचा हप्ता त्यांना कधी मिळणार आहे किंवा लाडकी बहीण योजनेबाबत काय नवीन अपडेट आले हे सुद्धा त्यांना कळणार आहे. म्हणून आवर्जून व्हिडिओला शेअर नक्की करायचं आहे. तर बघा, जास्त तुमचा वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती येतो आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला समजून सांगतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता बातमी काय समोर आली आहे? लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. हे तुम्हा सर्वांना माहिती सांगायची आवश्यकता नाही आहे. भरपूर महिलांना आतापर्यंत देखील 9 हप्ते मिळाले. काही महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. तर ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसेल अशा महिलांनी लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील अशा महिलांनी लिहून पाठवा की हो सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहे. आणि ज्यांना मिळाले नसतील त्यांनी लिहून पाठवायचे की नाही सर मला देखील मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे, जेणेकरून त्या महिलांना मार्चचे 1500 रुपये प्लसमध्ये एप्रिलचे 1500 रुपये असे टोटल त्या महिलांना 3000 रुपये पाठवले जातील. आता तुमच्यावर आहे की तुम्हाला पुढच्या महिन्याचे पैसे प्लस या महिन्याचे पैसे हवेत की नाही. जर का तुम्हाला हवे असतील तर तुम्ही लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्यांना खरोखर मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहे. ठीक आहे. तर बघा, महत्त्वाची बातमी आहे की ह्या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झाली होती. ह्या योजनेची जी घोषणा होती ती गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये करण्यात आली होती. आणि ह्या योजनेचा पहिला जो हप्ता होता तो हप्ता जुलै 2024मध्ये मिळाला होता. म्हणजेच जुलै 2024मध्ये तुम्हाला ठिकाणी पहिला हप्ता मिळाला होता. आणि आत्तापर्यंत मार्च 2025 पर्यंत 9 हप्ते तुम्हाला वितरित झालेले आहे. म्हणजेच तुमचा 10वा हप्ता बाकी आहे. आणि 10वा हप्त्याचे तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे. भरपूर महिलांना आशा होती की 2100 रुपये मिळतील, पण तसं अजून काही झालेलं नाही आहे. फक्त 1500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहे. आता कधी मिळतील त्याची तुम्हाला माहिती मी समजून सांगतो. या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातो आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 9 हप्ते मिळाले आहेत. किती? तर जवळजवळ 9 हप्ते आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळाले. आणि ह्या योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 या 9 महिन्यांचा लाभ मिळाला आहे. म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर जवळजवळ जुलै ते डिसेंबर 2024पर्यंत 2024 या वर्षामध्ये तुम्हाला पैसे मिळाले. नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025मध्ये तुम्हाला पैसे मिळाले आहे. जवळजवळ 9 हप्ते मिळाले. आणि 9 हप्त्याची रक्कम जर बघितली तर 13,500 रुपये रक्कम होते. एवढी रक्कम तुम्हाला मिळाली आहे. एवढे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरता भरपूर महिलांना आहे की एप्रिलचे पैसे कधी मिळतील. तर त्याची माहिती बघा. यातील फेब्रुवारी आणि मार्च 2025 या 2 महिन्यांचा जो लाभ आहे तो एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, तर फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे जे पैसे होते ते एकाच दिवशी तुम्हाला मिळाले होते. टोटल जवळजवळ तुम्ही बघितलं 3000 रुपये तुम्हाला मिळाले होते. ठीक आहे. आता हे 3000 कधी मिळाले होते? तर 8 मार्च 2025 रोजी, अर्थातच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने या योजनेच्या 2 हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली होती. आणि जवळपास 12 मार्चपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळालेला होता. 8 मार्चपासून सुरू झालेले होते तर 12 मार्चपर्यंत तुम्हाला पैसे वितरित झालेले होते. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरता आहे. महत्त्वाचे म्हणजे एप्रिल महिन्याचा पैसा लाडक्या बहिणींना कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता ती माहिती काय आपल्याला जाणून घ्यायची आहे. बघा, केव्हा मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता?
तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता 8 मार्च रोजी महिलांना मिळाला. यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता हा देखील 8 एप्रिलपासून महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आली होती. मात्र असे काही घडलेले नाही आहे. 8 एप्रिलला तुम्हाला पैसे मिळाले नाही आहे किंवा 8 एप्रिलपासून तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात झालेली नव्हती. पुढे बघा, आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. आता ही नवीन माहिती काय हे आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर नवीन माहिती अशी आहे की मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला जे पैसे 30 तारखेला अक्षय तृतीया आहे, तर 30 तारखेच्या आत तुम्हाला कधीही दिले जातील. मग ते पैसे कधीही तुम्हाला वाटप होऊ शकतात. 30 तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे दिले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काही ठिकाणी सांगितलेलं आहे की 30 तारखेला तुम्हाला मिळतील. ठीक आहे. पुढे बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काय झालेलं आहे, तर यावर्षी अक्षय तृतीयाचा मोठा सण हा 30 एप्रिल 2025 रोजी साजरा होईल. दरम्यान याच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा पैसा जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. तथापि या संदर्भामध्ये अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. यामुळे एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार, याची अधिकृत तारीख कधी समोर येणार हे पाहणं विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर भरपूर महिलांवर या ठिकाणी कारवाईसुद्धा होत आहे. कशाप्रकारे, तर कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे. आता कायदेशीर प्रक्रिया कोणकोणती आहे? तत्पूर्वी ह्या योजनेच्या बाबतीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे. मोठी माहिती अशी की बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींवर पोलिसांमध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. नंतर तुम्ही जर बघितलं तर 11 लाख महिलांचे अर्जही अपात्र झालेले आहेत. कशाप्रकारे, तर या योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे जे अर्ज आहे ते अपात्र ठरवण्यात आले आहेत. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून एप्रिलचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत होता आणि आता एप्रिलचा हप्ता महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची नवी माहिती समोर आलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला महिन्याच्या एंडिंगला पैसे जमा केले जातील अशी या ठिकाणी नवीन माहिती समोर आली आहे. आणि खरोखर तेव्हा जर तुम्हाला पैसे मिळाले तर तो चांगला मुहूर्तसुद्धा असणार आहे आणि भरपूर महिला खुशसुद्धा होतील. आता तुम्ही अगोदर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की हे जे काही 1500 रुपये तुम्हाला मिळतात याचा तुम्ही उपयोग कशासाठी करता. तर भरपूर महिला घर खर्चासाठी याचा उपयोग करतात, भरपूर माता भगिनी मुलांच्या शिक्षणासाठी उपयोग करतात, काही महिला ह्या पैशाची बचत करतात, सेविंग करतात, काही महिला ह्या पैशापासून बिझनेस करतात. तर तुम्ही कशासाठी या पैशाचा उपयोग करताय कमेंट सेक्शनमध्ये नक्की पाठवा, जेणेकरून ह्या योजनेचा कुठे ना कुठे महिलांना फायदा होतोय हे सरकारलासुद्धा लक्षात येईल आणि सर्वांना याचा या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे. म्हणून महिलांनी नक्की लिहून पाठवा की तुम्ही कशासाठी या पैशाचा उपयोग करता. दुसरी गोष्ट, ज्या महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसतील अशा माता भगिनींनी मार्चचे तुम्हाला ठिकाणी पैसे मिळाले की नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे, जेणेकरून तुम्हाला मार्चचे पैसे प्लसमध्ये एप्रिलचे पैसे असे टोटल तुम्हाला ठिकाणी 2 हप्ते एकाच वेळी दिले जातील. म्हणून सर्व माता भगिनींनी लिहून पाठवा की तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले की नाही, किंवा मार्चचे पैसे जर मिळाले नसतील तर लिहून पाठवा की नाही सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. अपेक्षा करतो तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल. व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायचे, शेअर करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.